आणि ऑब्व्हियसली जसं कुठल्याही आपल्या कुटुंबामध्ये होईल ती पहिली रिॲक्शन हीच येते की अरे सगळं सुरळीत चालू असताना आता हे काय नवीन. तर ते जे प्रश्न आहे तिकडनंच ते नाव आम्ही उचललं आणि असं वाटलं की हे काय नवीन हे खूप इंटरेस्टिंगली वर्क होईल. मला असं वाटतंय की या वयाच्या स्टेजला आल्यानंतर ना तुम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस सतत घ्यावे लागतात. तुम्हाला एक छान आयुष्य अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी आणि हे कारण एक तर आमच्या करिअरची पण एक गरज आहे की आम्ही फिट राहणं खूप गरजेचं आहे आणि कामाच्या आवर्सच्या दृष्टीने सुद्धा आणि स्क्रीनवरती दिसण्यासाठी सुद्धा किंवा प्रत्येक रोलसाठी सुद्धा. सो त्यातच यावेळेला आम्ही दोघांनी स्वतःसाठी करायचं ठरवलं की आपण आता या स्टेजला आहोत. प्रिया आणि मी तसे प्रोफेशनल ऍक्टर्स इतके आहोत की आम्ही कधीच सेटवरती नवरा बायको सारखे राहत नाही, तर आम्हाला इंडिपेंडंट ऍक्टर्स म्हणून राहायला जास्त आवडतं. मला तिचं काम बघायला आवडतं, ती काय करत असते, ती काय. सो ते आम्ही बघतो ना की घरात आम्ही जसे एकमेकांना वागवतो तसे वागवण्याचा कमी प्रयत्न करतो, पण कॅरेक्टर्स म्हणून त्यांनी अशी इतके छान दिलेली असतात त्यामुळे वेगळं काही वागावं लागत नाही. ते आपसुकच नवरा बायको सारखं वागणं होतं. अशा काही नात्याकडनं अपेक्षा नाही आहेत की आता इतके वर्ष आपण आहोत, आता काहीतरी नवं करायला पाहिजे, नात्यात काहीतरी नवं करायला पाहिजे, आपल्या लग्नात काहीतरी नवं करायला पाहिजे, आता हेच पण म्हणजे जेव्हा वाटतं तेव्हा दोघांनाही काहीतरी वाटतं आणि मग आम्ही एक स्टेप घेतो. नाहीतर वी बोथ आर व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल इन द रुटीन लाईफ. नमस्कार, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये तुम्हा तिघांचं खूप मनापासून स्वागत आहे. 31 मार्चला नवीन सिरीज येते आणि सिरीजचं नावच आहे हे काय नवीन. तर वरुण सर, आपण तुमच्यापासून सुरुवात करूया. हे नाव कसं सुचलं आणि प्रिया आणि उमेश हीच जोडी घ्यायची हे कधी ठरलं? सो या वेबसिरीजची थीमच ही आहे की एक लग्नाला 10 वर्ष झालेलं असं एक कपल आहे, आदित्य आणि रमा. आणि रमाचा व्यवस्थित जॉब चालू आहे, पण तरी ती एका पॉइंटला असं ठरवते की तिला काहीतरी नवीन करायचंय. म्हणजे तिला जॉब सोडायचा आहे आणि तिला स्वतःचा क्लोथिंग ब्रँड सुरू करायचा आहे. आणि ऑब्व्हियसली जसं कुठल्याही आपल्या कुटुंबामध्ये होईल ती पहिली रिॲक्शन हीच येते की अरे सगळं सुरळीत चालू असताना आता हे काय नवीन. तर ते जे प्रश्न आहे तिकडनंच ते नाव आम्ही उचललं आणि असं वाटलं की हे काय नवीन हे खूप इंटरेस्टिंगली वर्क होईल. लोकांनाही असं उत्सुकता वाटेल की काय हे आहे. सो थीम ती आहे त्याची. आणि आम्हाला ऍक्च्युली बरीच वर्ष परत एकदा काम करायचं होतं, कारण याच्या आधी आम्ही एक वेबसिरीज केली होती, जसे जवळपास 3 सीझन आम्ही केले आणि मग त्यानंतर एक गॅप पडला होता. सो आम्हाला असं वाटत होतं की आपणही एकत्र येऊन काहीतरी करावं आणि मग ती थीम आणि आम्हाला एकत्र येऊन करायचं काम असं दोन्ही ते जुळल्यामुळे आम्ही ठरवलं की एकत्र करूया. आणि काय हवं, याच्या यशानंतर तुमच्याकडे सगळे म्हणजे सोशल मीडियावर तर त्याचे इतके क्लिप्स व्हायरल होत असतात. तर त्या ह्याच्याने हे काय नवीन हे तुम्ही ठरवलेलं का की आता सिरीज करायचीच एकत्र? जसं मगाशी वरुण म्हणला तसं आणि काय हवंचे 3 सीझन झाल्यानंतर एक गॅप पडली होती आणि मधल्या काळात काहीतरी वेगवेगळं घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो, पण काही जुळत नव्हत्या गोष्टी. आणि ह्या सगळ्यासाठी वरुणनी हे स्क्रिप्ट लिहिणं, ती आयडिया त्यांनी मराठी झी5 ला पिच केली, त्यांनाही ती आवडली आणि ते सगळं जुळून आलं. जसं आधीच्या एका इंटरव्ह्यूमध्ये वरुणनी सांगितलं होतं की 2023 मध्ये त्यांनी ही आयडिया फेच्ड आउट केली होती आणि त्यांनी ते डेव्हलप केली होती. फक्त त्याचं स्क्रिप्ट रेडी नव्हतं. फक्त ते सगळं होऊन ते मराठी झी5 ला पिच करून त्यांनाही ती आवडून मग फायनली त्याचं एक प्रॉडक्ट बनण्यामध्ये एवढा वेळ गेला. पण म्हणजे पुन्हा एकदा ही स्पेस एक्सप्लोर करायला मजा येतच आहे त्यांच्याबरोबर. आणि यावेळेला आम्ही आणि काय हवंपेक्षा थोडंसं वेगळा फॉर्मॅट हा आहे की आणि काय हवाचा एपिसोडिक फॉर्मॅट होता. म्हणजे प्रत्येक एपिसोडला एक थीम होती, पण यावेळेला एक सलग गोष्ट आहे आणि जी 8 एपिसोड्स मध्ये आम्ही सांगणार आहोत. आणि काय मध्ये जास्त करून कॉन्सन्ट्रेशन या दोघांवरतीच होत होतं, पण आताच्या सिरीज मध्ये बरीच इतर पण सगळी पात्र आहेत त्याच्यात. अजून एक गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा पहिला लुक पाहिला, पोस्टर आलं जेव्हा हे काय नवीनचं, त्याच्यावर लिहिलेलं होतं की 40 नंतर काय. तर आम्ही तर गेल्या काही दिवसांपासून ते ट्रान्सफॉर्मेशनचे फोटो पाहून ती प्रतिक्रिया आली की हे काय नवीन. तर हे थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं आणि हे ट्रान्सफॉर्मेशन करताना तुम्ही दोघंही सेलिब्रिटी आहात, तर असा कुठला एक पदार्थ आहे का जो कायमचा बंद केलाय तुम्ही? कायमचा असं नाही, पण खूप मॅक्सिमम प्रमाणामध्ये कमी केलाय ते म्हणजे मैदा आणि साखर. हे 2 गोष्टी खूपच कमी केल्या ह्या सगळ्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी पण आणि ओव्हरऑल हेल्दी लाईफस्टाईलसाठी सुद्धा. मैदा खाऊच नाही सगळ्यांनीच. उमेश सर, अभिनेत्री नेहमी वेट कॉन्शियस असतात हे आपण ऐकलंय, पण तुम्ही जे काही फिटनेस गोल्स दिलेत ते खरंच कमाल आहेत. तर तुम्ही काय सांगाल?
काय नाही, नवीन नवीन करावं असं वाटतंच. जसं हे काय नवीन करावं असं वाटलं, तसंच आयुष्यात काही ना काहीतरी मला असं वाटतंय की या वयाच्या स्टेजला आल्यानंतर ना तुम्हाला नवीन नवीन चॅलेंजेस सतत घ्यावे लागतात. तुम्हाला एक छान आयुष्य अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी आणि हे कारण एक मला असं वाटतं की कॉलेज आणि नंतर करिअरच्या मागे धावता धावता अशी एक स्टेज येते तुमच्या आयुष्यात की तुम्हाला असं वाटतं की आपण आता करतो आहोत, जे मनासारखं होतं आहे करतो आहोत, पण तरी कुठेतरी एक्साइटमेंट आपण शोधत असतो नवीन नवीन तुम्हालाच आयुष्य अजून ताजंतवानं ठेवण्यासाठी, इंटरेस्टिंग करण्यासाठी. सो मला असं वाटतं त्यातलीच ही एक फेज आहे. आम्हीच ठरवतो आमच्यासाठी खूपदा आमचं करिअर असं आहे की आम्हाला प्रोजेक्टसाठी काही काही गोष्टी करायला लागतात. प्रियानी जसं वजनदारसाठी वजन वाढवलं होतं, मग कमी केलं होतं. न- तर आमच्या करिअरची पण एक गरज आहे की आम्ही फिट राहणं खूप गरजेचं आहे. आणि कामाच्या आवर्सच्या दृष्टीने सुद्धा आणि स्क्रीनवरती दिसण्यासाठी सुद्धा किंवा प्रत्येक रोलसाठी सुद्धा. सो त्यातच या वेळेला आम्ही दोघांनी स्वतःसाठी करायचं ठरवलं की आपण आता या स्टेजला आहोत. आम्ही नाटकाचे प्रयोग, दौरे, फिल्मचं शूट असं खूप हेक्टिक शेड्यूल असतं. तर मला असं वाटतं की फिटनेस हा त्या दृष्टीने सुद्धा गरजेचा असतो की तुम्ही जितकं फिट राहाल तुम्ही तितकं जास्त छान काम करू शकता, कितीतरी वेळ काम करू शकता. आणि आम्हाला एक स्वतःला या वर्षी म्हणजे 2025च्या सुरुवातीला आम्ही एक ठरवलं होतं की आपण ह्या वर्षी 2025ला बाय बाय करताना एक वेगळं स्वतःसाठी गोल तयार करूया, त्या दृष्टीने आपण काम करूया. आणि 2026 मध्ये जेव्हा आपण नव्याने उतरू तेव्हा एक काहीतरी अचीव्ह केल्याचं एक समाधान मिळेल. सो त्यासाठी आम्ही हे ठरवलं होतं दोघांनी मिळून की एक ट्रान्सफॉर्मेशन आपण करूया, आपण स्वतःसाठी करूया, स्वतःसाठी फिटनेस ठरवूया आणि फोटोशूट करूया आणि ते लोकांसमोर आणूया. म्हणून आम्ही हे सगळं केलं होतं. आणि त्याचबरोबर नशिबाने आम्हाला हे काय नवीन सारखी सिरीज करायला मिळाली. झी5 मराठी सारखं एक प्लॅटफॉर्म मिळाला. तिथे नवीन वेब शोज येत आहेत. सो तिथे सुद्धा नवीन नवीन प्रयोग केले जात आहेत. सो माझ्या मते हा शो हे सगळं छान जुळून आलंय असं मला वाटतं. प्रिया उमेश आतापर्यंत चित्रपट, मालिका आणि नाटक, वेब सिरीज सुद्धा एकत्र अनेकदा काम केले आणि तुमचा ऑनस्क्रीन प्रेझेन्स सगळ्यांना आवडतो. पण एकत्र कपल म्हणून काम करत असताना आणि स्पेशली स्क्रीनवर सुद्धा कपल प्ले करताना काही नियम आहेत का तुमच्यामध्ये ठरवलेले किंवा काही असतात काम करताना एकत्र? मी सगळ्यात आधी ना मला प्रेक्षकांचे आभार मानायचे. म्हणजे आम्हाला एकत्र पाहण्यासाठी म्हणजे रादर आम्हा तिघांना एकत्र पाहण्यासाठी जितकं प्रेक्षकांनी आग्रह केलाय ना, त्यांनी आम्ही इतके ओव्हरवेल्म्ड होतो ना. म्हणजे आम्ही आता जरदरची गोष्ट हे नाटक करत आहोत. त्याच्या प्रत्येक प्रयोगानंतर कमीत कमी माझ्या मते जर 100 लोक आम्हाला भेटायला येत असतील तर त्यातील 50 लोक हे म्हणत असतात की तुम्ही तिघं परत एकत्र कधी करणार. आणि काय हवंचे इतके फॅन्स आहेत. म्हणजे जे आम्ही करतानाही आमच्या डोक्यात आलं नव्हतं. आणि त्या ऑल एज ग्रुप्स आहेत. म्हणजे आम्हाला एक्सपेक्टेड नव्हतं की लहान मुलं सुद्धा इतकी या सिरीजला अट्रॅक्ट होतील जितकी मोठी कपल्स अट्रॅक्ट होतील. सो माझ्या मते आम्ही एकमेकांबरोबर काम करणं खूप एन्जॉय करतोच, पण प्रेक्षकांचा इतका आमच्यावरती प्रेम त्या निमित्ताने की तुम्ही परत कधी दिसणार, परत कधी अशी सिरीज करणार. सो त्यातनं सुद्धा हे तयार झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला वेगळे नियम काही आखावे लागत नाहीत. आम्ही एकत्र आम्ही खूप मजा करतो. मजा म्हणजे तशी मजा नाही, टिपिकल प्रश्न असतात काय काय सेटवर मजा करता, तशी मजा नाही. पण काम करताना सुद्धा कॅरेक्टर्स एक्सप्लोर करण्यासाठी, काहीतरी एक नवीन एक स्पेस तयार करण्यासाठी आम्हाला खूप मजा येते. सो तेच हे काय नवीन मध्ये आम्ही एक्सप्लोर केलंय. सो आम्हाला नियम बांधावे लागत नाहीत, ते आपसूक होतात. मी वरुणच्या सेटवरती गेल्यानंतर कान उघडे ठेवायचे असतात फक्त आणि तो जे काही इन्स्ट्रक्शन देत असतो ते फॉलो करायचे असतात. आणि प्रिया आणि मी तसे प्रोफेशनल ऍक्टर्स इतके आहोत की आम्ही कधीच सेटवरती नवरा बायको सारखे राहत नाही, तर आम्हाला इंडिपेंडेंट ऍक्टर्स म्हणून राहायला जास्त आवडतं. मला तिचं काम बघायला आवडतं, ती काय करत असते, ती काय. सो ते आम्ही बघतो ना की घरात आम्ही जसे एकमेकांना वागवतो तसे वागवण्याचा कमी प्रयत्न करतो. पण कॅरेक्टर्स म्हणून त्यांनी अशी इतके छान दिलेली असतात त्यामुळे वेगळं काही वागावं लागत नाही. ते आपसुकच नवरा बायको सारखं वागणं होतं. मी एकच फक्त ऍड करते की मला असं जे जे थोडंसं उमेश म्हणला तेच पुढे घेऊन जाताना मला मला किंवा उमेशला कोणालाही आम्हाला एक वेगळा प्रयत्न करावाच लागत नाही प्रोफेशनली काहीतरी वेगळं वागण्याचा. आय थिंक आमच्या दोघांच्याही जडणघडणीमध्ये आणि स्वभावामध्ये ते इतकं आतून रुजलेलं आहे की आम्ही असं काही ठरवून करत नाही आहोत की आता आपण सेटवरती गेलोय, आता आपण एकमेकांशी प्रोफेशनल वागूया.
तर मला असं वाटतं की आपसुकच आमच्यामध्ये ते इतकं आहे, एकमेकांना कलाकार म्हणून त्यांचं स्पेस देणं आणि स्वातंत्र्य देणं आणि तिथे आपलं नातं आड येणार नाही ना ह्याची काळजी घेणं, हे कोणीही आम्हाला सांगायची गरज नाही पडली किंवा आम्हीही एकमेकांना कधी ते सांगायची गरज नाही पडली. अर्थात असं खूप वेळा होतं की सेटवरती काहीतरी घडलंय, पण मला को ऍक्टर म्हणून नाही, पण मला नवरा म्हणून, जे अदरवाईज समजा उमेश सेटवरती नसता तर मी फोन केला असता आणि सांगितलं असतं की अरे असं असं झालं, असं असं मला वाटतंय, हे झालं वगैरे, तर ते तिथल्या तिथे शेअर होतं. पण ते तिथल्या तिथे शेअर झाल्यानंतर समजा मेकअप रूम मध्ये किंवा व्हॅनिटीमध्ये आम्ही ते नवरा बायको म्हणून बोलत असू, तर तिथून पुढे उतरून परत सेटवरती आल्यानंतर आम्ही प्रोफेशनल ऍक्टर असतो. आणि मला असं वाटतं की हा खूपसा आम्ही स्वतःला एक प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून कसे कंडक्ट करतो इन द वर्क एन्व्हायरमेंट, ह्याचा भाग आहे जो आम्ही आपसुकच आमच्या जडणघडणीमध्ये आणलाय. मला एक ऍड करावं असं वाटेल, बिंग अ डिरेक्टर म्हणून तू नियम म्हणाली सर, मला असं वाटतं की तो इन अ वे नियम नाही, पण त्यांनी एक काय म्हणू आपण व्हॅल्यू म्हणून किंवा तत्व म्हणून ते त्यांच्या व्यावसायिक काय म्हणूया प्रोफेशनलिझम मध्ये आहे की ते कधीच जर का अडखळत असतील ना तर ते डिरेक्टरलाच त्या ऍक्टरला सावरण्याची संधी देतात. ते स्वतः कधी नवरा बायको असूनही ते असं कधीच होत नाही की समजा उमेश अडखळतो एखाद्या सीन मध्ये तर मी आणि उमेशच डील करतो. कधीच असं होत नाही की ऑन सेट प्रिया काहीतरी त्याला परस्पर सजेशन देते, जे नातं म्हणून कदाचित आपसूक होऊ शकतं, म्हणजे अरे आपली बायको किंवा आपला नवरा प्रोटेक्ट स्ट्रगल करण्यासाठी प्रोटेक्ट करण्यासाठी थोडं असेल, काळजीपोटी. पण ते तसंच त्यांच्या बाबतीत ते कधीच होत नाही किंवा ते आमच्यापर्यंत ऑन सेट येत नाही. ते कदाचित त्यांच्यामध्ये डिस्कस करत असतील, पण तो त्यांनी हे डेफिनेटली दोघांनीही पाळलेलं आहे की ते जे काही आहे स्ट्रगल किंवा ते अडखळणं आहे तर ते जे आहे ते डिरेक्टर आणि ऍक्टर मध्येच सॉल्व्ह व्हायला पाहिजे, ना की नवरा किंवा बायकोनी डायरेक्टली जाऊन सांगणं की अशा पद्धतीने. मग आय थिंक परत हेच आहे की म्हणजे टू एक्सटेंड दिस फर्दर की मला वाटत नाही की आम्ही कधी याबद्दल चर्चा पण केली, कधीच नाही. आम्ही जस्ट दिस इज हाऊ वी आर आणि त्याबद्दल आमचा कधी मतभेदही नाही झाला किंवा असं वाटलंही नाही. तर मला असं वाटतं की हे काही रुजवलेलं नाहीये, हे आपसूक दिस इज हू वी आर चा भाग आहे बाकी काही. आणि इनफॅक्ट इट हेल्प्स म्हणजे कारण आम्ही दोघेही या मताचे नक्की आहोत की तिकडचा टेक, कारण दिग्दर्शक हा तुमचा अल्टिमेट माणूस असतो आणि तो तुमचा पहिला ऑडियन्स पण असतो आणि तो अख्खा शो किंवा सिनेमा किंवा नाटक किंवा जे काही कलाकृती आहे ती एकत्र बांधत असतो. तो मला वैयक्तिक आवडतंय की नाही आवडतंय ह्याचा प्रश्नच येत नाही. ॲज लॉंग ॲज द डिरेक्टर इज सीइंग इट ऑन द कॅमेरा अँड सीइंग इट इज ओके, इट हॅज टू बी ओके, सिम्पल. म्हणजे त्याच्यावरती कोणी कोणाची मतं मांडून आर्ग्यू करून. या प्रश्नाला पुढे करून जेव्हा एखादं प्रोजेक्ट तुमच्याकडे जोडी म्हणजे दोघांना कास्ट करण्यासाठी म्हणून येतं, तर निकष काय असतात? कारण की तुमचे प्रत्येक प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही तुमच्या पिढीसाठी आयडियल ऍक्टर जोडी असाल, पण आमच्यासारख्या जेनझी किंवा आमच्यापेक्षा मगाशी उल्लेख झाल्याप्रमाणे लहान मुलं मुली सुद्धा आणि आणखी काय ऑडियन्स आहे, तर त्या लोकांना सुद्धा ते अपील होते. जसं मी जरतरची गोष्ट 3-4 वेळा पाहिली आणि ते प्रत्येक वेळी अपीलिंग वाटतं. प्रत्येक प्रोजेक्ट तुमचं तसंच असतं. तर कास्ट दोघांना एकत्र प्रोजेक्ट आल्यानंतर पहिलं काय असतं की जे आपल्या म्हणजे आपण जे करतोय त्या पिढीला सुद्धा तेवढंच आवडेल ऍट दी आणि नंतरच्या पिढ्यांना म्हणजे आमच्यासारख्यांना नवीन प्रेक्षकांना सुद्धा ते अपील होईल. सो अगदी खरं सांगायचं तर हे काय नवीनच्या बाबतीत तर मला असं वाटतं की प्रायमरीली गोष्ट आणि कथानक आणि आपण पात्र काय करतोय हे सगळं सेकंड लेवलला होतं. वरुण करतोय, वरुणनी लिहिलीये, वरुण डिरेक्ट करणार आणि आम्हाला दोघांना वरुण बरोबर काम करायचंय, पिरियड. म्हणजे पहिलं उत्तर तिथे हो असं होतंच. त्यामुळे त्याला बाकी कोणते निकष लागण्याचा प्रश्नच येत नव्हता, कारण आम्हाला खरंच त्याच्याबरोबर ऍज अ दिग्दर्शक ऍक्टर स्पेस एक्सप्लोर करायला खूप आवडतं. काहीतरी तुम्ही वेगळं करता, काहीतरी नवं शिकता, काहीतरी स्वतःबद्दल नवं एक्सप्लोर करता. बट हॅव्हिंग सेड दॅट, हे ह्या प्रोजेक्टच्या बाबतीत झालं. अर्थात ती गोष्ट चांगलीच असते, अर्थात माहिती असतं की ह्या पात्रांचं काहीतरी छान होणार आहे आणि ते प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टवरतीही ओव्हरऑल एक विश्वास असतो, पण तो त्याच्यावरती पहिला विश्वास असतो. पण ह्याच्या व्यतिरिक्तचे जे इतर प्रोजेक्ट असतात, आय थिंक माझ्याकडनं तरी उत्तर तुम्ही जे दिलं त्या प्रश्नामध्येच दडलंय की कुठलीही गोष्ट ऐकताना वाचताना, मग ते निर्माते म्हणून असो किंवा कलाकार म्हणून असो, जी आपण सादर करणार आहोत प्रेक्षकांसमोर,
ती एकतर आपल्याला आवडतीये का भावतीये का, मला ती बघायला आवडेल का, आणि त्याच्यातनं मी कोणती एक भावना लोकांच्या मनात तयार करू शकते. मग ती रिलेटेबिलिटी असो, त्यातनं काहीतरी इन्स्पिरेशन मिळणं असो, किंवा त्यातनं निखळ मनोरंजन असो. जर त्यातनं मी कुठला तरी एक भाव प्रेक्षकांच्या मनात सोडू शकणार असेल, ते नाट्यगृहातनं किंवा चित्रपटगृहामधनं बाहेर पडताना, तर तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा निकष असतो आणि टेक पॉइंट असतो. कारण जर तुम्हाला ती कनेक्ट तयार करता आला त्या गोष्टीतनं, पडद्यावरती किंवा स्टेजवर चालणारी गोष्ट आणि प्रेक्षकांमध्ये, तर त्याला वयाचं बंधन येत नाही. मग तो प्रत्येक माणूस वेगवेगळ्या टप्प्यातला वेगवेगळ्या प्रकारे ते रिसीव्ह करतो. म्हणजे आपली गोष्ट म्हणून करतो, माझ्या मित्रांची गोष्ट मी बघतोय म्हणून करतो, किंवा माझ्या आजी आजोबांनी असं केलं होतं म्हणून बघतो, किंवा माझी पोरं हेच करतायत म्हणून बघतो. त्याला कुठला तरी एक रिलेटेबल फॅक्टर येतो, किंवा माझ्या आयुष्यात असं काहीच घडलं नाही पण समाजात हे घडतं असं म्हणून तरी बघतो. सो मला असं वाटतं की ते एक नातं, जे इमोशनल नातं, इमोशनल कनेक्ट जो गोष्टीचा माणसांशी व्हायला पाहिजे, तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा असतो निकष म्हणून. प्रिया म्हणाली तसंच अदरवाईजची प्रोजेक्ट निवडताना ऍज अ कपल म्हणून थोडे वेगळे निकष असतात. वरुण बरोबरचे प्रोजेक्ट निवडताना हे सगळे निकष बाजूला राहतात. आणि कारण मला स्वतःला त्याचा ह्युमर खूप आवडतो आणि मला असं वाटतं त्याच्या लिखाणात ती एक गंमत आहे, ती एक जादू आहे की जी सगळ्या वयोगटातील प्रेक्षकांना आनंद देते असं आपण म्हणू शकतो, एंटरटेन करते असं म्हणू शकतो. आणि कुठेतरी एक त्याच्या लिखाणात एक लेयर्स आहेत. सो प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने हिट करतं. लहान मुलांना त्यांच्या त्यांच्या लेवलला ते हिट करतं. आपल्यासारख्या एज ग्रुप मधल्या, मी आपल्यासारख्या म्हणतोय पण समजून घ्या. तो लहान आहे, त्याने स्वतःला Gen Z म्हटलंय. सो जेनझीना ते वेगळ्या पद्धतीने रिलेट करतं, आमच्या एज ग्रुपच्या लोकांना ते एक वेगळ्या पद्धतीने हिट करतं. मग ते ह्युमर असू दे, इमोशन असू दे, त्यामुळे त्याची ती गंमत आहे जी मला भावते. आम्हा दोघांना कपल म्हणून भावते, म्हणून आम्हाला त्याच्यात काम करावं असं वाटलं. जे आणि काय हवं मध्ये पण दिसलं आणि हे काय नवीन मध्ये सुद्धा ते दिसेल. अदरवाईज आम्ही कपल म्हणून जी काही प्रोजेक्ट सिलेक्ट करतो त्याचे निकष हेच असतात माझ्या दृष्टीने, की त्याच्यात ना एंटरटेनमेंट व्हॅल्यू असली पाहिजे आणि त्याच्यात सगळ्या इमोशन्सची एक रोलर कोस्टर राईड असली पाहिजे, की आपण प्रेक्षकांना एक संपूर्ण अनुभव द्यायला पाहिजे एकाच पद्धतीचे. सो हे पहिले निकष असतात स्क्रिप्ट निवडताना, की आपण ह्यामध्ये ह्यातले काही काय म्हणतात ट्रेट्स आहेत की नाही जे लोकांना एंटरटेन करू शकतील आणि लोकांना एक फील गुड फॅक्टर त्याच्यातनं मिळेल. सो हेच आमचे निकष असतात निवडताना. बाकी जसं प्रोजेक्ट बनतं तसं आम्ही त्याच्याबरोबर वाहवत जातो. एकच अजून ऍड करायचं की ते वरुणच्या पात्रांमध्ये खूप जास्त दिसतं. ते म्हणजे त्याची पात्र ही खूप आपल्या रोजची घरची खरी असतात. त्याच्यात ते कुठेही त्यांचं काहीतरी एक तुम्ही आता एक स्क्रीनवरती एक गोष्ट सांगताय म्हणून एक काहीतरी त्याचं उभं राहत नाही. ते जशी आपल्या घरात आई वावरते तशीच ती वावरत असते, जसे आपल्या घरात आपण वावरतो तसेच त्याच्या स्पेसमध्ये आपण वावरत असतो. आणि म्हणून ते जास्त पटकन आपलंसं पण वाटतं. किंवा बऱ्याचदा वरुणच्या लिखाणातनं आणि उमेशच्या मुखातनं जे विनोद येतात ते अनेक वेळेला घरात तेच चाललेले असतात. लिखाणाचा अर्थ त्या म्हणाले की तुमचं कॅरेक्टर हे आपलं घरातलं असं वाटतं. बरोबर. आता एक अल्फा मेल किंवा असं थोडं हिंसक मेल किंवा तशा पद्धतीचे कॅरेक्टर किंवा तसे सिनेमे आणि कलाकृती येत आहेत. तर याबद्दल ऍज अ मेकर आणि क्रिएटिव्ह म्हणून काय वाटते की आता हे चूक बरोबर ठरवणं म्हणजे आपण नाही म्हणू शकत आहे, पण मेकर म्हणून एक क्रिएटिव्ह म्हणून आपण कोणत्या साईडला चालू की हे दाखवणं किती हे अयोग्य योग्य आहे, काय वाटतंय क्रिएटिव्ह म्हणून आणि दिग्दर्शक म्हणून यावर मत मांडलं तरी आवडेल. मला असं वाटतं ना की ते पटकन ते अत्यंत आकर्षित करणारी गोष्ट आहे आणि ती म्हणजे काय पॉवर किंवा ताकद आपण म्हणू ना, आणि हिंसा पण. मला असं वाटतं की पटकन त्याच्यात आपले जे काही ॲनिमल इन्स्टिंक्ट असतात ते पटकन जागृत करणारी ती गोष्ट आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल अट्रॅक्शन निर्माण होतं खूप जास्त पटकन. पण मला नाही वाटत की ते खूप काळापर्यंत टिकतं. त्याचे कदाचित त्या काळामधले परिणाम होत असतील समाजावरती, पण एका पॉइंट नंतर मला खूप असं वाटतं की समाज म्हणून आपण कधीतरी परत या सगळ्या म्हणजे काय म्हणूया आपण सॉफ्टनेस किंवा मृदू असणं
मग पुरुषांनी पण स्पेशली आता आपल्याकडे आधी पण याच्या आधी खूप म्हणजे तू जर का कम्पेअर करायला गेलास तर तुला हे जाणवेल की म्हणजे आपण मनोरंजन क्षेत्रामध्ये किंवा चित्रपट क्षेत्रामध्ये सॉफ्टवेअर मृदू असणारे हिरो हे जास्त काळ चाललेले आहेत. अगदी देवानंद पासून राजेश खन्ना पासून असेल, इव्हन काही प्रमाणामध्ये अमिताभ बच्चन पण त्याचा कधीच अग्रेशन हे स्त्रीवरती नव्हतं की जे इन अ वे आत्ताच्या अल्फा मेल जे काही हे केले जातात त्यांचं स्त्रीवरती पण अग्रेशन असतं, फक्त त्या ह्याच्यामध्ये विलन किंवा ह्याच्यावर नसतं. तर तू बघायला गेलं प्रमाण हे सॉफ्टवेअर हिरोजचं मृदू पुरुषाचंच आहे आणि तेच इव्हेंच्युअली बॅलन्स होईल असं मला वाटतं. सो या म्हणूनच अर्थात त्याच्यामध्ये हे की काही चूक किंवा बरोबर नाही ठरवता येणार, कारण कलेमध्ये मला नाही असं वाटत की चूक किंवा बरोबर असं काही असतं. तो प्रत्येकाचा दृष्टिकोन असतो. जर का काही क्रिएटर्सना वाटत असेल की त्यांनी अल्फा मेल दाखवावे तर त्याच्यामध्ये चूक काहीच नाहीये. इव्हेंच्युअली समाज त्याला काय पद्धतीने स्वीकारतो हेच खूप जास्त महत्वाचं असतं. म्हणूनच तुमच्या कलाकृतीमधलं म्हणजे स्पेशली पुरुष किंवा मेल कॅरेक्टर असतं ते थोडं सॉफ्ट आणि जे आजूबाजूला आहेत तसंच असतं असं मला वाटतं. म्हणजे मी जेवढं तुमची कामं किंवा तुमचे प्रोजेक्ट पाहिलेत त्यावरून. बरोबर. वरुणच्या लिखाणातनं आलेले सगळे पुरुष पात्र हे ग्रीन फ्लॅग असतात आत्ताच्या भाषेत. टोटल ग्रीन फ्लॅग्स. हे काय नवीन हे नावच खूप वेगळं आहे, लक्ष वेधून घेत आहे. पण मला तुम्हा दोघांना विचारायचं की खऱ्या आयुष्यात एकमेकांबरोबर असताना हे काय नवीन हे कोणासाठी जास्त वापरलं जातं? म्हणजे तू प्रियाची कामं किंवा नॉर्मल गोष्टी पाहिल्यानंतर आता हे काय नवीन असं जास्त म्हणतोस की प्रिया जास्त तुला म्हणते? आय थिंक डिपेंड्स. दोघेही आम्ही रोजच्या वागण्यात पण म्हणतो रिॲक्शन आता हे काय नवीन असं. कोण जास्त एक्सपेरिमेंटल आहे रिअल लाईफ मध्ये? नवीन गोष्ट सतत कोणाला ट्राय करायला? आय थिंक इन अ वे दोघंही आणि म्हणजे दोघंही बॅलन्स्ड होत असं मला वाटतं की एक्सपेरिमेंट्स पण दोघांनाही करायचे असतात, बट ॲट द सेम टाइम आम्ही वी आर ओके विथ द रुटीन्स ऑल्सो. म्हणजे आम्हाला असं काही असं नसतं की म्हणजे खरं सांगू तर सॉरी टू कट यू, पण कला क्षेत्रात दोघांनाही एक्सपेरिमेंट करायला आवडतात. घरात तर मला असं वाटतं की मला तिला छळण्यासाठी एक्सपेरिमेंट शोधावे लागतात. तिला रिॲक्ट करायला वेगळे एक्सपेरिमेंट ती करत असते, पण अदरवाईज तिच्या एक्सपेरिमेंट वेगवेगळे करत. सो त्याच्यात मी शोधत असतो, अरे हे काय नवीन काहीतरी तिला चिडवायला, तिला त्रास द्यायला, ते मी नवीन नवीन शोधत असतो. पण तरी ती काही त्याच त्याच चिडते मला माहिती आहे, त्यामुळे मी तेच करत असतो. आणि ती घरातल्या शिस्तीबद्दल मात्र नवीन नाही. ती शिस्त जी आहे ती जुनीच आहे, जी वाढत जाते हळूहळू. आयुष्य जसं पुढे होतं तसं मॅच्युअर होत जाते शिस्त सुद्धा. पण एक्सपेरिमेंट म्हणशील नवीन कला क्षेत्रात आम्हा दोघांनाही आवडतं करायला. म्हणजे मला टू एलॅबोरेट अ लिटल बिट मला असं वाटतं की असे आम्ही दोघंही नाही आहोत आणि थँकफुली दॅट इज द बेस्ट थिंग. म्हणून आम्ही इतकी वर्ष एकमेकांबरोबरही आहोत की अशा काही नात्याकडनं अपेक्षा नाही आहेत की आता इतके वर्ष आपण आहोत, आता काहीतरी नवं करायला पाहिजे, नात्यात काहीतरी नवं करायला पाहिजे, आपल्या लग्नात काहीतरी नवं करायला पाहिजे, आता हेच पण म्हणजे जेव्हा वाटतं तेव्हा दोघांनाही काहीतरी वाटतं आणि मग आम्ही एक स्टेप घेतो. नाहीतर वी बोथ आर व्हेरी व्हेरी कम्फर्टेबल इन द रुटीन लाईफ दॅट वी हॅव. कोणाच्या आयुष्यात जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात आणि कोण प्रॉब्लेम सॉल्व्हर आहे? हे बघ, आय थिंक माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स क्रिएट नाही होत. माझ्या आयुष्यात काहीही झालं की आधी टेन्शन फक्त मला येतं. प्रॉब्लेम सॉल्व्हर तो आहे माझ्यासाठी. प्रॉब्लेम्स वाटतात ना आमच्या आयुष्यात, आमच्या अरे चेहऱ्यावर. those are not non-existential problems. Non-existential problems. मी एक मॅसिव्ह ओव्हर थिंकर आहे, त्यामुळे फूल जरी पडलं तरी फूल पडलं ह्याच्यावरनही मी विचार करून चिंतेत जाऊ आणि त्या शकते. फुलाला लागलं असं हा. पण होऊ शकतं. अरे बापरे, फुलाला काय ह्याचं वाटलं तसं असेल? नाहीये. तो फुल त्याचं पडलं, चिल मध्येच असतो तो बर्फात. तो हिमालयातच राहतो सा रोज. हे काय नवीन मध्ये जसं तुला क्लोदिंग ब्रँड अचानक सुरू करावासा वाटतो हा. एका ह्याच्यानंतर. माझं तसं नाहीये. एकदा काय ते एकदा काय विचार होता. प्रश्न तर म्हणजे असं- पूर्ण हा अंदाज आला असं कधी साधारण. वाटलं का की काहीतरी वेगळं सुरू करावं आपण अभिनया? ओ, अच्छा, हो, चांगला. वेगळाच प्रश्न. Anticipate I know, anticipate च केला. Wrong. अगं माझं झालंय ऑलरेडी हे सगळं करून. हा आहे हा. सो पण त्याही पेक्षा काही असं वेगळं की आता अजून काय वेगळं, बापरे नको. आता हे 3 सांभाळता काय नाही सांभाळता करायचंय तुला, असं काय करते? काय? प्लॅन्स आहेत तुझे? काय माझे प्लॅन मलाच नाही माहिती. अरे कॅफे बिफे करायचंय तुला काय? त्याचं असं काही नाही. हे काही बोलतोय तो. दॅट इज अ पार्ट ऑफ दॅट ड्रीम ओनली. नाही, आय थिंक माझी स्वप्न बघून झाली. ही जी तयार केलेली मोठी काय म्हणतात
वाढवलेला हा पसारा आहे हा मला आनंदाने शेवटपर्यंत निभावता आला तरी मला खूप आवडेल. पण साविंची बद्दल जास्त लोकांना माहितीये, पण ती प्रोड्युसर पण आहे नाटकाची, सो तेही तिचं एक हा, पण वेगळं घेतलेलं आहे. म्हणजे नाही, ते पण माहिती आहे आय लोक. थिंक हा. सावेंची बद्दल कमी माहिती हो. असेल. जसं प्रियाने अभिनया व्यतिरिक्त म्हणजे निर्मिती तुम्ही दोघेही करता, पण जसं तिचा एक स्वतःचा एक बिझनेस आहे, तसं तुला कधी काय करावं असं वाटतं का? आणि झालंच करायचं तर कोणत्या फील्डमध्ये किंवा कोणत्या गोष्टीत पर्सनली जास्त इंटरेस्ट आहे? तर कुठला आला अजून बिझनेस? नाही नाही, करायचं झालं तर. कोणत्या गोष्टीची क्षेत्राची आवड आहे अभिनया व्यतिरिक्त? वाचन होत असतं किंवा तुला माहित असतं त्या फील्डमध्ये? नाही, मला प्रोड्यूस करण्यात म्हणजे आपल्या क्षेत्राशी संबंधित नक्कीच काही काही गोष्टी, वेगवेगळ्या गोष्टी. आता आम्ही सध्या नाटकात आहोत, सो अजूनही काही चान्स मिळाला, चांगल्या गोष्ट, काही वेगळं माध्यम काही आम्हाला एक्सप्लोर करता आलं तर करायला आवडेल. नाहीतर मी खवय्ये आहे, त्यामुळे मला हॉटेल बिटेल तर काढायला ते जे मी त्या कॅफे खूप- टाकणार आहे ना ते हा चालवणार. हा, म्हणजे आपली जी आवड असते ना त्याच्यात करायला नक्की आवडतं. सो हे क्षेत्र असू दे, या क्षेत्रात वेगवेगळी माध्यमं असू देत किंवा खाणं, एवढंच माझी आवड आहे. बाकी फार माझ्या काही आवड नाहीये. सो ह्या दोन पैकी काही करायला आवडेल. फक्त आम्ही कॅफे जर ओपन केलं कधी आयुष्यात तर आमचं एक पहिलं कॅफे असेल जिकडे तुम्हाला असं खूप सारं तळलेलं फिश, फ्राय फिश, चिकन असं वगैरे मिळेल. हो, असं कॅफेज मध्ये जनरली म्हणजे हे मला आपलंच पटत नाहीये. काय काय आपलं ठरवायला लागेल आपल्याला बसून एकदा नक्की काय. खरं त्याला, मी व्हेजिटेरियन आहे, त्याला फिश आणि हे खूप आवडतं, तर तो जर त्याचा शेफ म्हणून किंवा लीड करणार असेल त्याचा मेन्यू तर मग आयुष्यभरात मी एकदाही किचन मध्ये न गेले तर सगळं मी उठतं तिकडे गाडीत की सतत किचन मध्ये असेल. तुला बनवायचं नाहीये अरे उमेश, बघायला लागेल ना कोण काय बनवतंय, काय व्यवस्थित बनव. तो चवी घ्यायला लागतील. हा. दॅट यू विल लाईक. वरुण सरांनी पार्टीमध्ये उमेश सर झोपलेत असा एक सीन ऍड केलाय. ऍड नाही ते केलाय आहे. म्हणजे आहे म्हणजे ते त्याला तर वरुणला सिरीज मध्ये आहे सर. आता प्रिया मॅम, असं खऱ्या आयुष्यात कधी झालंय का? अगं हे बघ, वरुण आणि उमेशचा डीएनए सेम आहे. हा, सो जे खरं तर उमेश करतो वैयक्तिक आयुष्यात त्या अनेक गोष्टी आदित्य पण करतो का, कारण आय एम शुअर त्या गोष्टी वरुण सुद्धा करत असणार घरी. याचं मला खात्री आहे. झोपला असेल मी कधीतरी. खूप हा. म्हणजे मी पण आय फील दॅट ही इज ब्लेस्ड. ही इज ब्लेस्ड. मला असं नाहीये, मी जरा अशी हे आहे ऑल्सो बिकॉज आम अ वर्गो, तर ती वर्गो लोक जरा अशी असतात. सराशी तुझं काहीच नाही, तुझं सगळं खूप आहे. हा, मला दिवसा झोप नाही लागत, मी रात्रीच झोपू शकते. पण ह्याचं तसं नाही, म्हणजे मी कितीही थकले असले, मी नाईट शिफ्ट केली, अर्थात खूप नाईट शिफ्ट केली असेल तर मॅन्डेटरी झोप लागते दिवसा, पण अदरवाईज असं मला 2-4 तासाची झोप मिळाली आणि दिवस माझा एकदम रेटारेटी चाललाय आणि आता मला झोप कंप्लीट करायची वगैरे, तर मी बसल्या बसल्या झोपले वगैरे का, तर असं माझ्या बाबतीत काही होत नाही. मला तो सूर्यास्त व्हायला लागतो, रात्र व्हायला लागते, बेडमध्ये जाऊन पांघरून घ्यायला लागतं, तर मी झोपते. पण आमचे सरकार इतके ब्लेस्ड आहेत, तो आत्ता इथे बसल्या बसल्या डोळे मिटले तरी तो झोपू शकतो, इतका तो ब्लेस्ड. अँड आय फील दॅट इट्स अ ब्लेसिंग. हा, म्हणजे तो ऍक्च्युअली कुठेही कसाही त्याची हे रिकव्हर करून घेऊ शकतो. आणि तू पार्टीचं तुला जर स्पेसिफिक उत्तर हवं असेल तर तेही सांगतो की पार्टीत असं वेगळं घडतं. अगदी झोपतो तसं नाही, झोपू शकतो मी पार्टीतही रंगात चालले असं, पण प्रिया इतकी एनर्जेटिक आणि अशी आहे ना की तिला सतत नाचायचं असतं. पार्टीत म्युझिक लागलं की नाचायचं, आणि तिची इच्छा असते की मी नाचावं. माझं असतं की मला नाही नाचायचंय, मला बघाय, तू नाच ना, तू बघ, तू नाच, मला बघायचंय. मला तू बघितलं हे तो पाहिजे. म्हणालाय एकदा मला एका 31st पार्टीला की तुला नाचताना बघूनच मला मज्जा वाटते. तू नाच, मी बसून बघतो. तर मी ते एक प्रयत्न करत असतो. मस्त मी चिल मध्ये बसलेला असतो आणि लोक नाचत असतात, तर मला मजा येते ते बघायला. म्हणून मला जबरदस्ती नसते ना, मी ते तिथे झोपू शकतो, मी काहीच प्रॉब्लेम नाही. वरुण सर, ट्रेलर आता आला सिरीजचा, त्याच्यामध्ये सोसायटीमधून विविध प्रकारचे प्रेशर दिले जातात, तर मग तो एक मुद्दा आहे मातृत्वाचा. तर मग तो मुद्दा खूप असा छान पद्धतीने तुम्ही मांडलाय, तर तो मुद्दा ऍड करावासा असं तुम्हाला म्हणजे असं कुठे जाणवतं? तो ना, मला कित्येकदा असं वाटत होतं ना की ते आई वडिलांचा जो पॉइंट ऑफ व्ह्यू असतो ना, तो कुठे कित्येकदा बाहेर येत नाही. आपल्याकडे फक्त हेच येतं की आई बाबा प्रेशराईज करतात, घरचे प्रेशराईज करतात. घरचे म्हणजे नातेवाईक सोडून दे, आई वडील स्पेशली. तर ते काय नक्की त्यांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू काय असतो हे लोकांसमोर यावं, किंवा मला असं वाटतं की त्यांचा हा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. सो त्यांनी पण ते एक बाहेर येत होती गोष्ट की अदरवाईज नाही तर त्याबद्दल बोललं जात नाही, फक्त असं हेच असतं की अरे यांची कटकट असते.
पण ऍक्च्युली त्या कटकटी मागे त्यांचा काहीतरी एक अनुभव असतो, त्यांना काहीतरी एक वाटत पण असतं. कित्येकदा असं म्हणजे जे आजोबांच्या बाबतीमध्ये म्हटलं जातं ना, की त्यांना वडील म्हणून जो वेळ देता आलेला नसतो मुलाला, ते नातवाला देऊ शकतात, कारण त्यांना त्यावेळेला काहीच करायचं नसतं. सो त्यांच्या पण इच्छा असतात, तर ते कुठेतरी यावं असं या ह्याच्यामध्ये वाटत होतं. सो म्हणून मग तो एक ट्रॅक आम्ही ऍड केला. आपण एक छोटासा रॅपिड फायर तुमच्या दोघांबरोबर बापरे. खेळूया. सोशल मीडियावर कोणते फोटो शेअर करायचे, यामुळे कधी भांडण झालंय का तुमच्यात? भांडण असं नाही, कारण मी शेअर करतच नाही, तीच जास्त शेअर करते, त्यामुळे थोडंसं किचकुच होऊ शकतं. म्हणजे अगदी बारीक 1%. मला असं वाटतं मी की नाही हे नाही करत, ती म्हणजे अरे कर, असं असतं एक जनरल. नको ना, मला नाही करायचं, तेवढं अगदीच बारीक, असं काही मेजर नाही. पण तिला जास्त कळतं, त्यामुळे मी तिला मुभा देतो, तुला हवे ते कर. प्रियासाठी चीट मील काय आहे, आणि उमेश सर तुमच्यासाठी पण? अरे चीट मील खूप, मी ऍक्च्युली चीट डाएट असतं माझं. मी इतकं मील असतं, मला खूप खावंसं वाटत असतं वेगवेगळ्या पद्धतीचं. त्यामुळे कधीतरी मी जेव्हा ठरवतो असं जेव्हा ट्रान्सफॉर्मेशन करायचं, तेव्हा मग मी 6-6, 8-8 महिने, रादर वर्षभर मी स्ट्रिक्ट राहू शकतो. पण अदरवाईज मला सगळंच खायला आवडतं. तुझ्याकडे चीट मील काय? मी आता माझं क्रेविंग्स कमीच झाले, त्यामुळे आता नाही. पण गोड जनरली मला खायला आवडतं, पण हल्ली माझं जरा गोडावरचा हे कंट्रोल जरा वाढलाय, कमी खाते, पण आवडतं सगळं गोड. तुझ्यासाठी एक प्रश्न, दादर की चेंबूर? आय ग, डिफिकल्ट. ठीक आहे, आता माझे बाबा पण नाही, बरं ठीक आहे, दादर. रमा आणि आदित्य यांच्या सुखी संसाराचं रहस्य काय आहे? आणि सेम गोष्ट टू प्रिया आणि उमेश, म्हणजे तुम्ही एका शब्दात सांगायचं झालं तर काय सांगाल? एका शब्दात? हा. अरे बापरे. शब्द किंवा ठीक आहे, एलॉबरेट करून सांग. आपल्या सुखी संसाराचं काय रहस्य, काय माहिती. जुनं ते सोनं. रमा आणि आदित्यचं आहे ट्रेलर मध्ये. काय आहे रे? हा. काय तेच आहे आमचं पण. काय 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 सेम आहे आमचं. काय अगं काय सांग. की तुझी ही वायफळ बडबड आणि हा. ती ऐकण्यासाठी माझ्यात तयार झालेला पेशन्स, हे आहे आपल्या सुखी संसाराचं रहस्य. फक्त तिथे रिव्हर्स आहे. खऱ्या आयुष्यात रिव्हर्स आहे. ऍक्च्युली हो, खऱ्या आयुष्यात रिव्हर्स आहे. हिची वायफळ बडबड आणि मला वाढलेला पेशन्स, हे आमच्या आयुष्याचं रहस्य आहे. सुखी. दोघांमध्ये पहिलं सॉरी कोण म्हणतं? दोघे. अरे इतक्या वेळा इंटरव्ह्यूज मध्ये हे बघ ना, किती वर्ष तेच प्रश्न, किती आमचे आधीच्या पण ह्याच्यात पर्सेंटेज वाईज बघता ही जास्त. म्हणजे तुमची अशी अपेक्षा आहे की काळानुसार आमचं उत्तर बदलावं. आता तरी हा सॉरी म्हणत असेल, आता तरी ती नसेल म्हणत वगैरे, तरी काही नाही, वस्तुस्थिती सेम आहे ऍक्च्युली. पण ही सेड इट राईट, पर्सेंटेज बदलतं. आता मी म्हणायला लागलोय, आता माझं जरा माझ्या चुका दिसायला लागल्यात मला आता. चल रे पुढे, रॅपिड फायर आहे तिचं. पार्टी पर्सन की होमली पर्सन? आय थिंक बोथ आर होमली. होमली पर्सन, पण पार्ट्या पण अगदीच होमली पार्ट्या. हा, म्हणजे पार्ट्या पण आमच्या homely खूप पण. जवळच्या लोकांबरोबर खूप क्लोजनेट सर्कल्स मध्येच पार्टी करणं. म्हणजे आम्ही असे आउटराईट सोशल नाही आहोत की सगळ्या पार्ट्यांना गेलो, सगळीकडे गेलो, सारखे म्हणजे मीडिया पार्टीज पण, इंडस्ट्री पार्टीज पण. म्हणजे सतत फ्रायडे सॅटर्डे लोक नाही. जे पार्ट्याच करत असे आम्ही नाही, असतात, तसे आम्ही होम. सकाळी उठायचं असतं ना लवकर झोप. म्हणजे आज जर सॅटर्डेला सुट्टी मिळाली आहे तर चला पार्टी करूया हा झोन नसतो. सॅटर्डेला सुट्टी मिळाली आहे तर छान काहीतरी घरी करून जेवूया, घरी सिनेमा बघूया आणि झोपूया, हाच दॅट्स झोन. सध्याची कुठली अशी घटना पाहून हे काय नवीन अशी रिॲक्शन आली आहे का तुमच्या दोघांची? सध्याची कुठली घटना बघून काय आहे तुझ्याकडे? म्हणजे आय डोंट टू गो इन अ डार्क पॉलिटिकल नको, कशाला. मी आता रोज पॉलिटिकल बातम्या ऐकून ते होतच आहे, त्यामुळे हो ऍक्च्युअली हे काय नवीन, हे काय नवीन. हे काय नवीन युद्ध चाललंय, हे काय वागतायत असे, हे काय. पण म्हणजे वी शुड, आय डिडंट से इट बिकॉज वी शुड बी सेन्सिटिव्ह अबाउट इट अँड नॉट से इट. ओके, तुम्हाला तिघांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. थँक्यू. 31 मार्चला सिरीज येते, त्याच्यासाठी लोकसत्ता टीम कडून तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू. तुझं एक रील व्हायरल होत आहे, ते म्हणजेच उमेश माझा फिक्स डिपॉझिट आहे. तर आता आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही दोघं असंच पडद्यावर आमचं मनोरंजन करत राहा, कारण ते पण आमचं एक फिक्स डिपॉझिट टाईप आहे. सो थँक्यू सो मच, तुम्ही आलात. थँक्यू. थँक्यू थँक्यू सो मच.